वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वरया टिकेसी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वरया टिकेसी महायोग पीठे तटे भीमरथ्यां परम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वशाते हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते अतुलित बलधामं हेमशैलावदेयं तनुजवनकृशाणं नानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि महिम्न पारं ते परमविदीशो यद्य सदृशीः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथा वाचः सर्वास्वमतिपरिणामा पदीगृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिर्भवादपरीकरः कथेची सामुग्री दे अवसानावरी नको जाऊ देऊ मंगा गात्री माझी पांडुरंगा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना आवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी आद्यत्रय जननी देवाची वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी प्रस्तुत चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता
चित्स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत. ऐका, व्यवहारामध्ये वयाने जर कोणी मोठं असलं तर त्यांना काय म्हणतात? ज्येष्ठ. ज्येष्ठ वयाने मोठं असलं त्यांना ज्येष्ठ म्हणतात, म्हणावं. पण अधिकाराने जे मोठे असतात त्यांना श्रेष्ठ म्हणतात. आदिशक्ती मुक्ताबाई श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आणि सर्वत्र वरिष्ठ असलेल्या मुक्ताबाईंच्या असीम कृपेने, अपार अपूर्व कृपेमध्ये आपण संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाईंचा विद्युल्यता समाधी महोत्सव 727वा साजरा करतो आहोत. त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, ज्ञानेश्वरी या ग्रंथावर प्रवचन, काकडा हरिपाठ ही साधना आणि रात्रीच्या वेळेमध्ये कीर्तन. आज दुसऱ्या दिवसाची सेवा आणि प्राप्त प्रसंगी सेवेकरता अभंग संत श्रेष्ठ जनाबाईंचा ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरीचं काय करावं? वाचन करावं. काय होईल? ज्ञानेश्वरी वाचल्यानं त्याचं सगळं फळ जनाबाई सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये वाचणाऱ्याच्या संदर्भामध्ये स्वतःचं मनोगत, हृदगत व्यक्त करतात. यथावकाश यथामथी आपण त्या संत श्रेष्ठ जनाबाईंच्या या अभंगावर चिंतन करण्याआधी आपण भाग्यवान आहोत. आदिशक्तीच्या या दरबारामध्ये, या क्षेत्रावर, हे बलुबुठो पावन क्षेत्र आहे, हे महाक्षेत्र आहे, श्री क्षेत्र मुक्ताई नगर. या क्षेत्राच्या दर्शनाची अभिलाषा देव, ऋषी, मुनी, सिद्ध, साधक, जपी, तपी, यक्ष, किन्नर, गंधर्व, सगळे ब्रह्मांडातील तीर्थ आणि पर्वकाळ आई साहेबांच्या चरणाची काय करतात? अभिलाषा करतात. आणि मग जे सर्व मंडळी आणि अशा मुक्ताबाईंच्या तिरोभूत समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथं सगळे जमलेले आहोत. आदिशक्ती मुक्ताबाईची आपल्याला कृपा आहे. हा पुण्यतिथी महोत्सव गतकाळामध्ये काही मंडळींनी सुरू केला. त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांचं नाव घेत राहिले तर ते भली मोठी लांबलचक यादी होईल. स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सखाराम महाराज असतील, पंढरीनाथ महाराज असतील, अलीकडचे आपण त्यांच्यासोबत आपला काही काळ गेला असे प्रल्हाद महाराज सुडेकर, वक्ते बाबा आदी करून सगळी मंडळी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या सगळ्या वैभवामध्ये ज्यांनी भर टाकली आणि मुक्ताबाईंची सेवा, मुक्ताबाईंची परंपरा आपल्यापर्यंत आणून आपल्याला दिली. आज ते जिथं कुठं असतील तिथून समाधानी असतील. ही योग्य दिशेने वाटचाल यांची आहे. त्या कालखंडामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे सगळं धरोहर सांभाळून आपल्यापर्यंत सुपूर्द केली. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही ज्ञात अज्ञात काही परंपरा आपल्या होत्या, पण त्या काळाच्या ओघाने त्या लुप्त झाल्या. त्याच्यामध्ये काही खंड पडला. पण पुन्हा श्री संत मुक्ताई संस्थांनी बऱ्याचशा परंपरा पुढे सुरू ठेवल्या. सुरू केल्या नाही, असलेल्या सुरू ठेवल्या. आदिशक्ती मुक्ताबाई जेव्हा कडाडली वीज निरंजनी, जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाल्या. जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाल्या तेव्हा आपण नव्हतो, नामदेवराय होते. आली गेली कैसी आम्हा कळली नाही कुठे मुक्ताबाई. मग नामदेवराय होते म्हणून नामदेवरायांचे विद्यमान वंशज इथं समाधी सोहळ्याचं काय करतात? कीर्तन करतात. त्या कालखंडामध्ये पंढरीश परमात्मा उपस्थित होते, राई रखुमाबाई उपस्थित होत्या, श्रीमन निवृत्तीनाथ होते, नामदेवराय होते. आणि म्हणून विठ्ठल रुक्मिणी संस्थान
पंढरपूर त्यांच्याकडून भला मोठा पांडुरंगाचा पालखी सोहळा आपल्या इथं येतो, ज्ञानोबारांकडे जातो, सावता महाराजांकडे जातो, गोरोबांकडे जातो आणि आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधी सोहळ्याला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा येतात, श्रीमन निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरून येतात आणि आपल्याला एकाच वेळी सगळ्यांचं काय होते, नियम आहे. कालाच्या ओघामध्ये या रहाटीमध्ये काय काय घडणार नाही. अनेक स्थित्यंतर झालीत, बदल झाले. आपण ज्या स्थानावर आहो याचा तिसऱ्या चौथ्याने जीर्णोद्धार झाला आणि फार पुरातन स्थान, अनेकांच्या पदस्पर्शाने हे पावन झालेलं स्थान, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या वास्तव्याने पावन झाले स्थान, मध्यंतरीच्या कालखंडामध्ये तापी आणि पूर्णेवर धरण झालं. धरण झाल्यामुळे बॅकवॉटरमध्ये हे सगळे स्थानं आलीत आणि मग हे सुद्धा जाणार म्हणजे बुडणार. जसं गावचं पुनर्वसन झालं तसं मंदिराचं सुद्धा भाऊसाहेबांनी तिकडे मोठं मंदिर बांधलं आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेला भला मोठा तळा आहे. किंवा नवीन आपलं नवीन मंदिर म्हणजे नवीन मंदिर आणि जुनं मंदिर आपलं अधिष्ठान, जिथं आपल्या सगळ्या पिढ्या संपल्या, शतकाची परंपरा ती आता पाण्यामध्ये जाणार. आपल्याकरता व्यवस्था संस्थांनी केली, नवीन मंदिर बांधलं दिव्य भव्य आणि तिथं वारकऱ्यांची कुठल्याच प्रकारची गैरसोय होता कामा नये. वारी करता तिथं आपण मंदिर बांधलं, पण आईसाहेबांची कृपा ऐशी कळवळ्याची जाती मात्र हृदयाचं दैवत, भक्तांची तुमची आपली सगळी आपल्या ज्या भावना आहेत त्या मुक्ताबाईंनी समजून घेतल्या. धरणामध्ये गेल्यानंतरही आपलं हे स्थान जसंच तसं आपल्याला साधना करण्याकरता, उपासना करण्याकरता आहे तसं कायम राहिलं. ही मुक्ताबाईंची भली मोठी कृपा आहे. विठ्ठल मंदिर दोन आहेत, जुनं मंदिर आहे, नवीन मंदिर आहे. तिथेही आईसाहेबच आहेत, पण हे आपलं अनन्यता, जिथं आपली श्रद्धा, जिथं आपलं सगळं जुळलेलं होतं ते पाण्यामध्ये जाणार असं म्हटल्यावर सगळ्या लोकांनी त्या कालखंडामध्ये. पण मग आता भगवंताच्या शक्तीपुढे पण मुक्ताबाई अशी शक्ती आहे, ती योग माया आहे, ते काही करू शकते. आणि आईसाहेबांनी ते मूळ स्थान आपलं कायम ठेवलं आणि आपल्याला खऱ्या अर्थाने स्थानही कायम ठेवलं. आणि आज तागत त्यांची उपासना सेवा करण्याकरता आपल्याला जिवंत ठेवलं. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो हेतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिलाया काढे अवकाश. आदिशक्ती मुक्ताबाईंनी. आणि मग दरवर्षी वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज हिंगणेकर यांच्या तेव्हापासून चालत आलेली ही सगळी परंपरा आज तागत या सगळ्या मंडळींनी चालवली. त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि मग 7 दिवसाचा हा उत्सव समाधी सोहळ्यापर्यंत सगळा साजरा करायचा. आणि आदिशक्ती मुक्ताबाईंनी पांडुरंगाच्या भेटीला आषाढी वारीला पंढरपूरला जायचं. इथं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आणि पंढरीची वारी करायची. पंढरीच्या वारीला निघायचं असा हा सगळा प्रकार आहे. आणि मग दररोज आपण या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं काय करतो, पारायण करतो. मनुष्याच्या जीवनामध्ये संतांनी काही उपकार केले आपल्यावर, तसे अनेकांचे उपकार आपल्यावर आहेत. आई वडिलांचे उपकार आहेत, भगवंताचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत.
संतांनी उपकार केले आणि आपल्याला जीवन जगण्याकरता सर्वसामान्य लोकांना आपल्याला भगवंतांनी जी यथाचित सामुग्री दिली या देहामध्ये, महाराज म्हणतात बर्वे झाले आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची तमरासी, तेने तू सर्व सुखासी पात्र होईजे. का कशाच्या माध्यमातून? ज्याच्या माध्यमातून तुला परमात्माने सर्व सुखाला प्राप्त होण्याकरता लागणारी इंद्रिय दिले. इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया, त्या सगळ्या आपल्या ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा व्यवहार काय असला पाहिजे त्याचं सदृढ असं मार्गदर्शन जनाबाई करतात. आपल्याला अभंग जनाबाईचा आहे. जनाबाईचे आपल्याला उपकार आहेत. ग्रंथात ज्ञानेश्वरी वाचण्याबद्दल आपल्याला काय सांगतात ते? जनाबाई कोण? जनाबाई जनाबाई ह्या नामदेवरायाच्या दासी. केवळ दासी म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. त्या कोणाच्या दासी आहेत? कोणाच्या दासी आहेत? नामदेवरायांच्या. त्यांचा काय अधिकार आहे? कबीर महाराजांना असंच वाटलं होतं काशी क्षेत्रामध्ये कोण जनाबाई आहे की ज्या जनाबाईंच्या सोबत परमात्मा काय करतो? कामं करतो, दळण काढण करतो. झाड लोट करी जनी केर भरी नामयाची जनी सवेवेची. कोण जनाबाई आहेत? अशा जनाबाईला पाहण्याकरता काशीवरनं कबीर महाराज निघाले. ज्या जनाबाई सामान्य नाही, दासी जरी असल्या, कारण दास्य भावामध्ये फार मोठी सामर्थ्य शक्ती आहे. काय जनाबाईचा अधिकार आहे? जनाबाई दासी आहे, दास्यत्व पत्करलेलं आहे, दास्यत्व भक्ती करतात. पण दास असलेले सुद्धा ऐका, सेवेच्या जोरावर सेवा करून ज्याची सेवा करतात त्याला दास बनवण्याची सामर्थ्य शक्ती त्यांना प्राप्त होते. ते सेवेमध्ये सेवेची सत्य, धनीचं सेवक आपुले ते एक न वंचे काही. जनाबाई दासी होत्या, पण ब्रह्मांडाचा मालक परमात्मा जनाबाईची काय करत होता? सेवा करत होता. हे आहे धनीचं सेवक. मालक असलेला सेवक होतो आणि सेवक असलेला धनी होतो. तो अधिकार जनाबाईला प्राप्त झाला, ज्या साधनेने प्राप्त झाला. काय केलं म्हणजे आपल्याला तो अधिकार प्राप्त होईल? आपल्याला जे मिळालं ते इतरांनाही प्राप्त व्हावं ही तळमळ जनाबाईची असल्यामुळं आपल्याला जर परमात्माने नरदेह दिला, या नरदेहामध्ये इंद्रिय दिली, इंद्रियामध्ये पाठवे शक्ती दिली, ज्ञान दिलं आणि अधिकार दिला, तर आपण काय केलं पाहिजे जीवनात? ऐका, सगळं परमात्माने दिलं आपल्याला. पाय दिले, हात दिलं, डोळे दिले, बोलण्याकरता मुख दिलं. त्याच्या माध्यमातून काय करायचं? आपण काय केलं म्हणजे जेने तू जोडसी नारायण. कर्मेंद्रियांचा आणि ज्ञानेंद्रियाचा व्यवहार काय असला पाहिजे? जनाबाई सांगतात, मनुष्य जीवनामध्ये जर भगवंतानी तुम्हाला इंद्रिय ज्ञान आणि पाठवे शक्तीने अधिकार दिला असेल, तर जोपर्यंत तुमच्या इंद्रियामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आपण साधना उपासना करून घ्या. आपलं असं होते, जोपर्यंत आपल्याकडे असते तोपर्यंत आपल्याला हे सुचत नाही. सगळं उलंगवाडी झाली, बाजार उठून गेला की मग हे सावध होतात. का? आम्हाला पंढरपूरला यायचं होतं. कधी यायचं होतं, परत टोंगे, पाय, चालणं होत नाही. जेव्हा चालणं होत होतं तेव्हा काय केलं तू? जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. जोपर्यंत हे सगळं चालते तोपर्यंत हे करून घ्या. ऐका, ज्ञानेश्वरी वाचण्याचे डोहाळे लोकांना कधी होतात? डोळ्याने दिसत नाही, 3-3 तास मनुष्य बसू शकत नाही. अशा वेळेस काय उपयोग आहे? जोपर्यंत हे सगळं सिद्ध आहे तोपर्यंत मनुष्याने हे सगळं करावं. ज्यांना ज्यांना असं वाटते आपल्या जीवनामध्ये भगवंताने दिलेल्या इंद्रियाच्या माध्यमातून
ज्याच्याकरता ते दिले त्याच्या माध्यमातून अनिष्टाची निवृत्ती करायची आणि इष्टाची प्राप्ती करून घ्यायची. काय केलं म्हणजे आपल्याला हे सगळं होईल, त्याच्याकरता काही ज्या साधना आहेत वारकरी संप्रदायामध्ये, काही साधना सांगितल्या, काही गोष्टीला महत्त्व सांगितलं. वारकरी म्हटला की त्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. काय असलं पाहिजे? त्याच्या जीवनामध्ये वाचन असलं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये वारी असली पाहिजे आणि त्याच्या जीवनामध्ये व्रत असलं. त्यांनी व्रत करावं. वारकरी म्हटला की व्रत कुठलं? वाडा सायासे मनुष्य जन्म पावावा, क्रियाला पुरुषार्थ तो वाया दौडावा, काया वाचा मणे करोनी मुरारी ओळगावा, व्रती एकादशी करोनी परलोक ठाकावा. अनेक प्रकारचे व्रत आहे, पण वारकऱ्यांनी व्रत करावं. कुठलं? एकादशी व्रत. वारकऱ्यांनी वारी करावी. कुठली? डोळा पहावी पंढरी, संताची वारी वद्य पक्षामध्ये, शुद्ध पक्षामध्ये देवाची वारी करावी. आणि वारकऱ्यांनी वाचन करावं, त्याच्या जीवनामध्ये वाचन असावं. मग त्यांनी काय वाचावं? त्यांनी काय उपन्यास वाचावे की कादंबऱ्या वाचाव्या की काही मायापुरी अंक वाचावे? काय वाचलं म्हणजे आपलं वाचावी असताना काय वाचलं पाहिजे? जनाबाई सांगतात तुम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचावी. काय वाचावी? पहिले तर ज्ञानेश्वरी या ग्रंथाला ज्ञानेश्वरी हे नावच जनाबाईंनी दिलं. ज्यांनी तो ग्रंथ म्हणजे सांगितला, शके 1272 तई टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. यांच्यातून हा ग्रंथाची निर्मिती झाली. ज्यांनी तो ग्रंथ निर्माण केला त्यांनी त्याला ज्ञानेश्वरी म्हटलं नाही. त्यांनी त्याला काय म्हटलं? काय म्हटलं? काय त्यांनी? हेथ माझे उरले पाईक धर्म किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस. हेथ माझे उरले पाईक. पण ज्ञानोबा आहे त्या ग्रंथाला धर्म कीर्तन
नामदेवराय त्याला काय म्हणतात, निगमवल्ली. भाव धरून जेने निगमवल्ली प्रगट केली. संत श्रेष्ठ चोखोबर आहे त्याला काय म्हणतात, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. नामदेवराय चोखोबर आहे त्याला निगमवल्ली म्हणतात. म्हणतात की नाही, कोणी त्याला ज्ञान देवी म्हणते. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होती जीव होती. परंतु ज्ञानेश्वरी ग्रंथाला खरंच ते ज्ञानाची ईश्वरी आहे. ते संयुक्तिक असं नामविधान कोणी दिलं, ते जनाबाईंनी दिलं. जनाबाई म्हणतात, भगवंताने आपल्यावर कृपा केली, नरदेह दिला, नरदेहामध्ये सगळं दिलं आपल्याला. तर आपण नरदेहाला आल्यानंतर आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्यानंतर काय करा, ज्ञानेश्वरी वाचा. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, ज्ञानेश्वरी न वाचता मेलो. महाराज म्हणतात, त्याच्यासारखा अभागी पतित दुर्दैवी हे अभक्त कोणीच नाही. काय ज्ञानोबारांचे उपकार आहेत. का जनाबाई तळमळीने सांगतात ज्ञानेश्वरी वाचा, वाचावी ज्ञानेश्वरी. त्याचं कारण आहे, ज्ञानोबारांना 56 भाषा येत होत्या. किती? 56 भाषा. ज्ञानेश्वरीमध्ये खूप भाषेचा ज्ञानोबारांनी गौरव केलेला, अनेक भाषेचा त्याच्यामध्ये समावेश आहे. ज्यांना 56 भाषा येतात त्यांनी मराठी सोडून कोण्याही भाषेमध्ये जर ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांना सांगितली असती आणि त्यांनी लेखणीबद्ध केली असती, आपलं काय झालं असतं. आज इंटरनेटच्या माध्यमातून 42 देश ज्ञानेश्वरी ग्रंथाचं अध्ययन करतात. त्यांना किती कष्ट होतात माहीत आहे. ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, मराठीमध्ये ज्ञानेश्वरी आहे, ते इतर भाषेमध्ये त्याचं काय करायचं, डच भाषेमध्ये त्याचं भाषांतर करायचं, त्या भाषेमध्ये ते शब्द. मराठी भाषा एकदम फार कठीण भाषा. किती त्यांना, तरी पण ते ज्ञानेश्वरीचे अभ्यासक प्रयत्न करतात. आणि आपल्याला सरळ सरळ मराठी भाषेमध्ये ज्ञानोबारांचा भला मोठा मराठी मातृभाषेबद्दलचा स्वाभिमान, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, माझा मराठाची बोल कौतुके. कशा करता सांगून राहिलो. ज्ञानेश्वरी हा मराठीमध्ये ग्रंथ ज्ञानोबारांनी सांगितला, सच्चिदानंद बाबांनी लेखणीबद्ध केला. आणि म्हणून आपण जीवनामध्ये, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठीमध्ये आपण वाचलं पाहिजे. ते तो ग्रंथ का वाचलं पाहिजे. आपण मागच्या कालखंडामध्ये श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या माध्यमातून 7 दिवस ज्ञानेश्वरी का वाचली पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी, इतकं सुंदर विवेचन त्यांनी केलं. का वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी, त्याचं कारण आहे. ऐका, प्रत्येकाचं जे जीवन आहे ते प्रारब्धाच्या अधीन आहे की नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. आपण जन्माला येतो त्याच्या आधी आपलं प्रारब्ध तयार होतं. पंचेतानी लिखन्ते गर्भस्थेव देहिना. आणि त्या प्रारब्धानुसार आपलं काय असते, जीवन असते. प्रारब्ध अनुकूल प्रतिकूल होते. जेव्हा प्रतिकूल झालं तेव्हा दुःख होते, अनुकूल झालं की आपल्याला सुख होते. दुःख कोणालाच नको आहे, सुख सगळ्यांनाच. मज लागी दुःख व्हावे असं कोणालाच वाटत नाही. पण प्रारब्ध वशामध्ये जर आपल्याला काही प्रतिकूलता निर्माण झाली तर दुःख होते. दुःख होऊ नये म्हणजे प्रारब्धाने आपल्याला सुख दिलं पाहिजे, पण असं होत नाही. आणि जे प्रारब्ध बनलेलं आहे, महाराज म्हणतात त्या प्रारब्धाच्या भोगाचा नाश होतो. कशाने? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश. हरीच्या कृपाने, हरीच्या कृपेने त्या प्रारब्धाचा काय होतो, नाश होतो. मग ती हरिकृपा प्राप्त कशाने होते हो? ती हरिकृपा, ज्या हरिकृपेने प्रारब्धाचा नाश होतो, ती हरिकृपा ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं प्राप्त होते.
भाव धरुनी या वाचे ज्ञानेश्वरी 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 कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी सोमुखे आपण सांगे विष्णू सोमुखे आपण सांगे विष्णू श्री सोमुखे आपण सांगे विष्णू सोमुखे आपण सांगे विष्णू भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी तयावरी हरी कृपा करी. आणि त्या हरी कृपेने माणसाचं काय होते एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला म्हणून मनुष्याने ज्ञानेश्वरी वाचावी. बरेचसे लोक म्हणतात आम्ही वाचतो ज्ञानेश्वरी पण आम्हाला कळत नाही होत ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणून वाचायची नाही असं कधी होत. जरी कळत नाही तरी ती वाचावी कारण वाचता वाचता अक्षर ब्रह्म आहे ते ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. तुम्हाला जर ज्ञानेश्वरी कळत नाही आणि म्हणून तुम्ही जर वाचत नसाल तर ते असं होईल एका ग्रस्ताला पोहायला यायचं होतं त्याला पोहणं यावं. जसं कांडवेल निंबोराशीम हे गावं जसे या तापीच्या तीरावर आहेत पाण्यामध्ये आपल्याला झेपणं यावं पोहणं यावं. मग त्यांनी ठरवलं जोपर्यंत मला पोहणं येत नाही तोपर्यंत मी पाण्यामध्ये पाय सुद्धा टाकणार. कशाला पोहणं येईल त्याला पोहणं यावं असं वाटत असेल तर पाण्यामध्ये उतरावं लागेल त्याला काही धडपड करावी लागेल. तसं ज्ञानेश्वरी कळत नाही म्हणजे तुम्ही वाचलीच नाही तर कधी कळेल तुम्हाला. हो ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे तो वाचल्यामुळंच बऱ्याचशा लोकांचा कसं माझा विद्वान लोकांकरता तो ग्रंथ आहे तो विद्वान लोकांकरताच आहे. एका एका शब्दावर PhD होईल एवढा विषय आहे की नाही. ज्ञानेश्वरी गुरुवर्य साखरे महाराजांनी नवीन मंदिरावर सप्ताह केला मला माहिती आणि त्यांनी जय जय ओ शुद्धे ही ओवी घेतली. 7 दिवस प्रवचन केलं राव पूर्ण ओवी नाही एका ओवीचा पूर्वार्धामध्ये 7 दिवस संपले. जय जय ओ शुद्धे या एवढ्या एका ओवीच्या एका पूर्वार्धावर 7 दिवसपर्यंत साखरे महाराजांनी गुरुवर्य साखरे महाराजांनी नवीन मंदिरावर प्रवचन केलं. मी ऐकावं. चैतन्य महाराजांच्या वडिलांनी सुद्धा तिथं केलं. ओम नमोजी अद्या बस ओम या शब्दावरच 7 दिवस एका एका शब्दावर 7-7 दिवस बोलण्याची सामर्थ्य शक्ती ज्या ज्या शब्दामध्ये आहे ते किती ज्ञानेश्वरी आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या मोठ्यांचे शब्द आहेत. गुरुवर्य मोठे देगलूरकर महाराज लोंढा महाराज देगलूरकर त्यांचे शब्द आहेत. अजूनही आम्हाला ज्ञानेश्वरी कळली नाही कोणाचे शब्द आहेत. त्यांनी म्हणावं आम्हाला ज्ञानेश्वरी विद्वान लोकांचंही ग्रंथत्व आहे याचा अर्थ तो विद्वानाचाच असं नाही आपल्या सामान्य लोकांचाही तो ग्रंथ आहे. कोण सांगतात संत श्रेष्ठ चोखोबाराय सांगतात जे संसारामध्ये आसक्त आहेत कोण माया मोहाने ग्रस्त आहेत जे पतित आहेत जे अनाथ आहेत त्यांच्याकरता सुद्धा तो ग्रंथ आहे. ऐसे पतित तारावया ऐसे पतित तारा
ऐसे कैसे संसारी आसक्त माया मोह रत आणि ऐसे जे पतित तारावया तो हा ज्ञानराज तो हा ज्ञानेश्वर तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली आपल्याकरता. ही निगमवल्ली आपल्याला सगळ्यांना हो एकट्याचा किंवा काही लोकांचा विचार ज्ञानोबा महाराजांनी केला नाही. ज्ञानोबा महाराजांनी हे निर्माण करत असताना सगळ्यांचा विचार केला. कोणाचा विचार केला? तैसा वाग्विलास विस्तारू काय देशी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. हे शब्द महत्वाचे आहे. काय गीता प्रकाशनी संसारा एवढे ओझे फेडिले एखाद्या जिल्ह्याचे तालुक्याचे महाराष्ट्राचे भारताचे फेडिले जगाचे विश्वात्मक भाव. आणि म्हणून या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जे वाचक असतात त्यांना ते स्वरूप प्राप्त होते. ऐका, जे ज्ञानेश्वरी नेहमी वाचक आहेत, वाचतात, ज्यांची निष्ठा ग्रंथावर आहे, जी नेहमी पारायण करतात, त्यांना ओंकाराचं स्वरूप प्राप्त होते. ऐका, ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे कुठल्या अक्षराने आहे? ओम नमोजी आद्या. शेवट आहे येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओमनी सुरुवात आहे आणि शेवट झाला नाही आहे. म्हणजे जो ज्ञानेश्वरीचा उपासक आहे, जो ज्ञानेश्वरीचा वाचक आहे, महाराज म्हणतात तो ओम झाला. त्याच्या जीवनामध्ये त्याला ओम हे काय प्राप्त होते? ओंकार प्रधान ओम. त्या शक्तीमध्ये त्या नामामध्ये जे सामर्थ्य आहे ते त्याला प्राप्त होते. ओम झाला. आणि मग ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं काय होते? तर ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं भगवंताची कृपा होते आणि भगवंताच्या कृपेने प्रारब्धाचा नाश होतो. आणि ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं दुसरा फायदा हा आहे, कुठला आहे? की मनुष्याच्या जीवनामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर होते आणि अज्ञानी असलेल्या माणसाला ज्ञान प्राप्त होते. जनाब या भंगाच्या दुसऱ्या चरणात ज्ञान होय अज्ञानासी 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 ऐसा वरा या टिकेसी ऐसा वरा या टिकेसी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरा या टिकेसी ऐसा वरा या टिकेसी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय कोणाला? अज्ञानासी. ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. ज्ञान होय मुढा, ज्ञान होय मूर्खा, अतिमूर्ख दगडा अज्ञानी. या लोकांना ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं ज्ञान प्राप्त होते असं जनाबाई म्हणतात. वास्तविक पाहता हे ज्ञानाचे अधिकारीच नाहीत. कोण? अज्ञानी हा ज्ञानाचा अधिकारी नाही. मूर्ख, अतिमूर्ख, मूढ आणि दगड हे ज्ञानाचे अधिकारी नाही. अनाधिकाराला ज्ञान प्राप्त होत
नाही. पूजनापैकी कसं काय म्हणतात ज्ञान होय ज्ञान असं. कारण ज्ञान प्राप्त करण्याकरता त्याच्या जीवनामध्ये मल विक्षेप आवरण हे दोष जायला पाहिजे. तो साधन चतुष्ट संपन्न असावा लागतो. ही मंडळी ज्ञानाचे अधिकारी नाही. ज्ञान होय अज्ञानाशी, अज्ञानी हा ज्ञानाचा अधिकारी नसताना त्यांना ज्ञान प्राप्त होते. का होते त्याचं कारण आहे. ऐका काय कारण आहे. जनाबाई म्हणतात ऐसा वर या टीकेसी. त्या टीकेला वर आहे. कोणी दिला, कधी दिला, वराची काय सामर्थ्य शक्ती आहे. वर कशाला म्हणतात. वर म्हणजे न होणारी घटना गोष्ट ज्याच्या माध्यमातून होते त्याला वर म्हणतात. वर म्हणजे आता मी जर म्हटलं रतिराम शास्त्रीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुम्ही भस्म व्हा, असं होईल का कधी. असं होणार नाही. पण भस्मासुराने जर ठेवला तर ह्यांची राग झाल्याशिवाय राहणार. ऐसा वर या भस्मासुरासी. का होते तसं. त्याला वर आहे तसा. हां, वरामध्ये खूप सामर्थ्य शक्ती आहे. भागवतामध्ये त्या आत्मदेव ब्राह्मणाची कथा आहे. त्याचं जीवन खूप निष्फळ होतं. महाराजांनी आपल्या शुक्ताला खूप सुंदर सांगितलं भागवताच्या महात्म्यामध्ये. अहो त्याला तर फळ नव्हतंच. त्याच्या घरी जे दारामध्ये झाडं होते त्या झाडाला सुद्धा फळ नाही. गाय असेल तर त्या गाईला सुद्धा फळ नाही. एवढंच नाही, बाजारातून जर त्यांनी फळं आणले तर ते फळं सुद्धा त्याच्या घरी राहत. इतकं निष्फळ जीवन होतं. कथा आहे. इतकं निष्फळ जीवन असतानाही साधूंनी वर दिला आणि सांगितलं 5 गोष्टीचं आचरण करा. सत्य, शौच, वर दिल्यामुळं निष्फळ असलेलं जीवन फलद्रूप झालं ना. शक्ती कशाची आहे. ऐसा वर. त्या वरामध्ये सामर्थ्य शक्ती असल्यामुळं मग या ज्ञानेश्वरी ग्रंथाला काय वर आहे. कोणी दिला, कधी दिला. ऐक, ज्ञानोबारायणी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती झाली. श्री गुरु निवृत्तीनाथांकडे पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवी येणे वाग यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे. आणि निवृत्तीनाथांनी पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. निवृत्तीनाथांनी वर दिला. काय वर दिला. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. निवृत्तीनाथांनी त्या टीकेला, त्या ग्रंथाला वर दिला. आणि त्या वराची सामर्थ्य शक्ती अशी आहे न होणारी. हे जडी सगळे आतापर्यंत अज्ञानी, मूढ, जड, मूर्ख आणि दगड हे ज्ञानाचे अधिकारी नसतानाही त्यांना ज्ञान प्राप्त होते. त्याला कारण आहे ऐसा वरया टीकेसी. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या वाचनाने मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. लोक म्हणतील जीवनामध्ये आपल्या ज्ञानाची काय गरज आहे. अज्ञान गेलो पाहिजे. अज्ञान मनुष्याला असलं पाहिजे. ज्ञान जर नसल तर अज्ञानामध्ये केलेलं सत्कर्म सुद्धा व्यर्थ जाऊ शकते. चांगलं काम केलं. एका मनुष्याला त्यांनी साधना केली, तप केलं. तप करणं चांगलं आहे की नाही. तप करणं चांगलं आहे. कशा करता तप केलं. त्याच्याकडे 1/4 कार्ड होतं पिवळे. पण ते मर्यादित फक्त महाराष्ट्रापुरतंच होतं आणि त्याला वाटेल तिथे प्रवास करायचा होता. म्हणून त्यांनी भगवंताची प्रार्थना करून तप केलं आणि भगवंताला प्रसन्न करून घेतलं. परमात्मा तपाची अंती हे. तपाचे सामर्थ्य. तपाने परमात्मा त्याला प्राप्त झाले, प्रसन्न झाले. वरम गृही, वर मागून घे असं म्हटलं. आणि मग त्यांनी सुद्धा ज्याच्याकरता तप केलं तो म्हटला मला वाटेल तेथे प्रवास करण्याकरता गरुडाचे पंख द्या. काय म्हटलं त्यांनी. पण जो तप करणारा होता तो डोळच नव्हता. तो कसा होता. तो आंधळा होता. आंधळा मनुष्य
त्यांनी तप केलं आणि आंधळा असल्यामुळं त्याआधी तप केलं. हे चांगलं आहे की वाईट आहे? तप करणं चांगलं आहे, देव प्रसन्न होणं हेही चांगलंच आहे, देवाने अपेक्षित वर देणं हेही चांगलं आहे. पण त्यांनी जे मागायला पाहिजे होतं ते न मागता त्यांनी काय मागितलं? पंख मागितले आणि पंख मिळाले त्याला. भगवंतानी म्हटलं ना तथास्तु, त्याला गरुडाचे पंख फुटले. पहिला प्रयोग त्यांनी केला. काय पहिला प्रयोग केला? ते पंख त्यांनी फडफडले आणि उड्डाण केलं. आणि उड्डाण केल्यानंतर समोरच्या टेकडीला त्यांनी ठोस दिली, कपाळ मोक्ष झाला आणि तो मेला. कोण? आंधळा मनुष्य ज्याने भगवंताची प्रार्थना करून भगवंताला प्राप्त करून घेतलं, अपेक्षित वर मागून घेतला, हे त्याच्या जीवनातलं सत्कर्म जरी असलं, पण अज्ञानामध्ये झालेलं सत्कर्मसुद्धा नाशाला कारणीभूत ठरू शकते. ज्ञानोबा बोलतात, आंधळ्या गरुडाचे पाक हाती, जे कवना उपयोगा ठाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञानेवी. ज्ञानाशिवाय सत्कर्म सुद्धा अंगलट येऊ शकते, नाशाला कारणीभूत ठरू शकते. म्हणून जीवनामध्ये ज्ञानाची खूप गरज आहे. अज्ञानामध्ये केलेली कुठलीही गोष्ट, समजा बायको घरी नाही आहे की नाही, ते माहेरी गेली, मग याला स्वयंपाक करण्याचा काय आला प्रसंग? स्वयंपाक याला काय येते? खिचडीशिवाय. याने कुकरमध्ये खिचडी टाकली, पाण्याचं प्रमाण किती घ्यावं, तांदूळ किती यावे, गॅसवरती किती वेळ ठेवावे, याचं जर त्याला ज्ञान नसेल तर एकाच कुकरमध्ये एकाच माणसाने केलेली खिचडी जवळजवळ 3 प्रकाराने होऊ शकते. आणि सर्वसामान्य जीवनामध्ये जर ज्ञानाची गरज असेल तर जीवनामध्ये नाही, परमार्थ करत असताना अपेक्षित साध्य करता ज्ञानाची नितांत गरज आहे. आणि ते ज्ञान ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं प्राप्त होते. आपण कोण आहोत, आपलं आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये ताकद आहे. तुम्ही मूर्ख आहात की शहाणे आहात, मनुष्याने व्यवहार कसा केला पाहिजे, मनुष्याने कोणाला व्यवहार करावा, याचं सगळं यथोचित ज्ञान ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आपण मूर्ख आहोत की शहाणे आहोत? ज्ञानोबा म्हणतात, घरी माता पितरा धड भोगिना संसारा हेर विश्व ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान, ज्ञान, व्यवहार, परमार्थ सगळं सांगितलं. आणि आपल्या जगात कल्याणाकरता जो ग्रंथ ज्ञानोबराने तयार केला, सर्वसामान्य जीवांना प्रार्थना आहे. जनाबाई म्हणतात सगळ्यांनी तो काय करा, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्यामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. काय प्राप्त होईल? ज्ञान होय ज्ञानासी, ज्ञान होय मूढा, अतिमूर्ख त्या दगडाला, मूर्खाला, अतिमूर्खाला आणि अज्ञानाला ज्ञान प्राप्त करून देणारा तो ग्रंथ असल्यामुळं आपण तो वाचला पाहिजे. आणि वाचावी ज्ञानेश्वरी, आणि जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचावी. आणि डोळ्यांनी पंढरी पाहावी. डोळा पाहावी पंढरी, मनुष्याने डोळ्यांनी योग्य पाहावं. ते महात्मा गांधीची 3 माकडं आहेत. ते 3 माकडं, त्यांचा संदेश आहे तिघांचा. काय म्हणतात ते? बुरा मत देखो, बुरा मत बोलो आणि बुरा मत सुनो. तसं जनाबाई सांगतात, जीवनामध्ये जर वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, आणि पाहायचं असेल तर इतर काही गोष्टी पाहण्यापेक्षा काय पहा? पंढरी पहा. पंढरी पहा म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घ्या. पांडुरंगाला पहा म्हणजे पांडुरंगाला प्राप्त करा. पांडुरंगाचं दर्शन घ्या. पांडुरंगाला प्राप्त केल्यामुळं काय होईल? आपलं जीवन परिपूर्ण होईल, आपलं जीवन सार्थक होईल, आपलं जीवन सफल होईल. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखुनिया
असं पंढरीचं दर्शन घ्या. पंढरी क्षेत्राबद्दल सगळ्या संतांनी, ते काही अलीकडे निर्माण झालं आणि कोणीतरी निर्माण केलं म्हणून नाही. महाराज म्हणतात ते क्षेत्र, त्या क्षेत्राच्या संदर्भामध्ये अनुपम्य ते क्षेत्र आहे. ऐका कसं क्षेत्र आहे. शास्त्राने हा भाव निवडला. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र आणि सर्वोत्तम देव ज्या ठिकाणी आहे ते पंढरी. त्या पंढरीचं महात्म्य ऐका. ते काही कोणी निर्माण केले, हे नव्हे आजी कालीचे युगे 28चे. महाराज बोलताना बोलतात बाप रे बाप, काय तीर्थ आहे. बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महीवरी, उभे पुंडलिकाचे करकटावरी राहिला. ते काही सामान्य क्षेत्र नाही. पंढरी महात्म्यामध्ये खूप मोठं वर्णन आलेलं आहे पंढरीचं. महाराज म्हणतात नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा, फक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. त्या क्षेत्राचं महात्म्य आहे. म्हणून जनाबाई सांगतात डोळा पहावी पंढरी. काय महात्म्य आहे त्या क्षेत्राचं महात्म्य आहे. ऐशी पंढरी म्हणजे अशी तीही लोकी गती, जी अनिका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी. ऐका पंढरीचे महिमान राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणवे. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी खूप तीर्थ पाहिले, उदंड तीर्थ पाहिले, पण ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर. काय सामर्थ्य तीर्थाचं. काय जनाबाई अट्टहास करतात पंढरी पाहण्याचा. त्याचं कारण आहे की इतर तीर्थामध्ये जे मिळणारा लाभ आहे तो काही काळाने मिळतो, पण या तीर्थाला गेल्यानंतर तात्काळ लाभ मिळतो. तीर्थे आहे ती सकळ, पण काळे देती फळ. वाराणसी चाली जय मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल बरीसा ऐसा ठसा. इथं तात्काळ फळ आहे. उठा उठी अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीशी घडे खळा पाझर रोकडे. इथं तात्काळ मिळते. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. आज मोक्ष पाहाला 2-4 दिवसांनी तात्काळ नाश. म्हणजे पंढरीचं महात्म्य जे आहे इतर तीर्थामध्ये जे मिळते त्याला काही काळाने मिळते, इथं तात्काळ मिळते. इतर तीर्थामध्ये गेल्यानंतर आपला अहंकार जाईल असं सांगता येते, उलट येईल. येतं ना. निळोबारा बोलतात करिता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती हो. इतर ठिकाणी माणसाला अहंकार येतो, पण या तीर्थाला गेल्यानंतर असलेला अहंकार जातो. विठ्ठल जनाबाई म्हणतात परमात्माने तुम्हाला जे दिलं त्याच्या माध्यमातून काय करा. वाचा विज्ञानेश्वरी. इंद्रियाचा जो व्यवहार आहे तो कसा असला पाहिजे. कर्मेंद्रियाचा आणि ज्ञानेंद्रियाचा व्यवहार. डोळ्यांनी पंढरी पहा आणि वाणीने ज्ञानेश्वरीचं वाचन करा. वाचा विज्ञानेश्वरी. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. सर्वांना ज्ञान होईल, कारण ते वराची सामर्थ्य शक्ती आहे. आणि असे जे ज्ञानेश्वरीचे वाचक आहे त्या वाचकाच्या संदर्भामध्ये जनाबाई तुमचं व्यक्तिगत हृदगत काय आहे, तर ते व्यक्तिगत हृदगत मनोगत जनाबाई शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात. वाचिल जो कोणी, 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 वाचेल जो कोणी, वाचेल जो कोणी, वाचेल जो कोणी, वाचेल जो कोणी, वाचिल जो
वाचेल जो कोणी वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी ध्यान होय अज्ञानासी ज्ञान होय अज्ञानासी जनी त्यासी लोटांगणी जनी त्यासी लोटांगणी ज्ञान होय अज्ञानादी ज्ञान होय अज्ञानादी ऐसा वर यात केसी गेन टाका गेन ज्ञान होय ज्ञानादी ऐसा वर यात केली
जनाबाई ज्या अर्थी ज्ञानेश्वरी वाचकाला लोटांगण घालतात, याचा अर्थ ज्ञानेश्वरी वाचकाचा अधिकार किती मोठा असला पाहिजे. त्याला जर ओम ही संज्ञा प्राप्त होत असेल, आणि म्हणून जनाबाई म्हणतात मी त्याला काय साष्टांग संता लोटांगणी जाता, त्याला राम राम टाटा बाय बाय नाही, हे त्याला साष्टांग प्रणिभा संता लोटांगणी जाता लाज नको. आणि जनाबाई म्हणतात जे ज्ञानेश्वरी वाचतात त्यांना मी साष्टांग प्रणिपात करतो. वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. म्हणजे वाचकाचा अधिकार किती मोठा आहे, का त्याला अधिकार प्राप्त होतो, तो काय वाचतो याला महत्त्व आहे. तो ज्ञानेश्वरी वाचक आहे. आणि म्हणून ज्या जनाबाई हे ऋणवैर प्रदेखोनी अंगी मियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी. जो परमात्मा त्यांची सेवा करतो, स्वतः अंगाने सेवा करतो, जो जगाचा मालक परमात्मा जनाबाईची सगळी कामं करतो, त्या जनाबाई एवढे अधिकार संपन्न जनाबाई ज्ञानेश्वरी वाचकाला साष्टांग प्रणिपात करतात, दंडवत घालतात. याचा अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरी वाचकाचा फार मोठा अधिकार आहे. खेचराची या म्हणा आणि सात्विकाचा पान्हा. ज्ञानेश्वरी वाचत असताना माणसाला समाधी लागते. पहा तुम्ही, आम्ही सुक्ताला ज्ञानेश्वरी वाचत होतो, काही लोक झोपत होते आणि काही लोक समाधीस्थ होते. किती 3 तासामध्ये वाटत होत्या ओव्यात, असं वाटत नव्हतं की समाधी अवस्था, समाधीचे सुख संडा वाढवणे हे त्याच्या पलीकडची अवस्था. म्हणजे ग्रंथ हा ज्ञानेश्वरीचं भलं मोठं. मग बऱ्याचशा लोकांना असं वाटतं बाबा वाचता येत नाही, काही लोक निरक्षर असतात, पण काही लोकांना वाचता येते, अक्षरही समजतात, पण मग डोळ्याने दिसत नाही. ज्यावेळी दिसत होतो त्यांनी वाचली नाही. मग त्यांच्याकरता त्यांनी काय करावं, श्रवणाचे मिशे बैसावे ओनी साम्राज्य ओनी सुखी नांदी. श्रवणाच्या मिशाने तुम्ही आले, ज्ञानेश्वरी ऐकली, कानामध्ये हे जरी पडते शब्द पडले तरी तुम्हाला तोच लाभ आहे जो लाभ वाचकाला आहे. पण वाचता येत असेल तर फार चांगलं. आपल्या जीवनामध्ये एवढंच जनाबाईचं मनोगत आहे, म्हणणं आहे की तुम्ही नरदेहाला प्राप्त झालेले आहात. तुम्हाला भगवंताने सगळं दिलेलं जर असेल तर मृत्यू येण्याच्या आत आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला पाहिजे. तो एक वाचून बांधून ठेवून दिला पाहिजे असा तो ग्रंथ नाही. तो दररोज वाचावी, म्हणजे त्याच्यावर नित्यने बसला पाहिजे. दररोज चैतन्य महाराजांनी किती तळमळीने सांगितलं त्या साखरीला की दररोज घराच्या बाहेर पडण्याच्या आधी एक ओवी तरी, म्हणजे एखादी ओवी वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं. दररोज ज्ञानेश्वरी वाचण्याचा काय करा, नियम करा. ते म्हटले तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून ज्ञानोबबार आहे, तुकोबबार आहे, मुक्ताबाईशिवाय कोणीच वाढू शकत नाही. तुम्हाला हे जे सगळं दिसते ना, हे सगळे तुमच्यावर जे प्रेम करणारे आहे, हे निरपेक्ष प्रेम करणारं कोणीच नाही पाहिजे. महाराज काहीतरी तुमच्याकडून लाभ आहे म्हणून ते तुमच्याशी खऱ्या अर्थाने प्रेम करतात. महाराज बोलतात जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानेती लहान थोर देह सुखाचिया काजा, इंद्रिय मावळली आला बागुला जा, सब पैसो के भाई. तुमचं कोणीच नाही. ऐका, मुक्ताबाईंच्या समोर सांगतो, निरपेक्ष प्रेम तुमच्यावर करणारे संताशिवाय दुसरं कोणीच नाही, कोणीच नाही. हा काहीतरी लाभ असतो म्हणून तुम्हाला लोक आपलं म्हणतात, काहीतरी स्वार्थ असतो म्हणून तुमच्याशी ते गोंडा घोडतात. पण निरपेक्ष प्रेम करणारे संत ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकोबबार आहे. मग ते जर आज आहेत का, ज्ञानोबबार आहे म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मूर्तिमंत वाङ्मयीन मूर्ती आहे ज्ञानोबबारांची. गाथा म्हणजे तुकोबबारांची मूर्तिमंत. आईसाहेब इथं आपल्या चिरंजीवच आहेत, त्याने तर गेल्याच नाहीत, ते इथंच आहेत. आली गेली कैशी आम्हा, ते चिरंजीव असल्यामुळं हे संत तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करतात. या संतांचं तुमच्याकडून काही प्राप्त व्हावं, काही मिळावं अशी अभिलाषा अभिजिबात नाही. निरपेक्ष, निस्वार्थी, निष्प्रह प्रेम करणारे संत असतात. आणि म्हणून ते संत कळवळ्याने आपल्या उद्धाराचं आपल्याला सांगत असतात. ज्याच्यामुळं आपलं पतन थांबून उद्धार होतो, ज्याच्यामुळं आपल्याला इष्टाची प्राप्ती होती, अनिष्टाची निवृत्ती होते, हे संत तळमळीने सांगत असतात. आणि त्या संतावर विश्वास ठेवून आपली वाटचाल असली पाहिजे. संतांनी जे सांगितलं ते केलं पाहिजे. आपल्या मनाने काहीच वाचू नये,
आणि आपल्या मनाने कुठलं व्रतही करू नये आणि आपल्या मनानं कुठल्या वाऱ्याही करू. वाऱ्या संतांच्या मनानं केल्या तर त्या वाऱ्या आणि आपल्या मनानं केल्या ते वारे हे मोसमी वारे ते वारे. तुमच्या मनाने केलेलं व्रत त्याला काही अर्थ नाही. व्रत संतांनी सांगितलेलं, वारी संतांनी सांगितलेली आणि वाचन आपल्या मनाने वाचायचं नाही. काय वाचायचं हे संताचं हृदयगत लक्षात घेऊन वाचलं पाहिजे. आणि मग जनावयव चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्ञानेश्वरी वाचण्याच्या संदर्भामध्ये फार मोठं चिंतन सांगतात. आणि म्हणून अशा ज्या संतांनी आपल्या हिताचा जो विचार दिला आणि जे ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्यापर्यंत आला तो येण्यापर्यंत सगळा भाग त्याची भूमिका कोणाची असेल तर त्या आईसाहेबांची आहे. आईसाहेब जर नसत्या तर आपल्याला हे काहीच पाहायला मिळालं नसतं. ज्ञानोबा तर ताटीमध्ये बंद घेऊन गेले, त्यांनी ताटीच उघडली नसती. तुम्ही तरुण विश्वतारा बोधा करू नये अंतर, एक आपण साधू झाले एक कोण वाया गेले. अहो करू द्यावे कोटे अवघे आपण. सुंदर असा ज्ञानोबारांना सांगण्याची उंची ज्यांच्याकडे आहे आणि यांच्या सांगण्यामुळे ज्ञानोबारा बाहेर आले. ताटी उघडून हे ज्ञानाचं ताट आपल्याला मिळालं. हे आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपा आहे. म्हणून ज्या मुक्ताबाईंच्या कृपेने हे सगळं आपल्याला प्राप्त झालं, हे सगळं वैभव वारकरी संप्रदायामध्ये जे दिसणारं वैभव आहे त्याच्या पाठीमागं भूमिका ही आदिशक्ती मुक्ताबाईंची आहे. म्हणून सर्वामध्ये वरिष्ठ असलेलं दैवत आपल्या वाट्याला आलं. आपण एकदा त्या संतांचं चिंतन करू, त्या संतांचं चिंतन करून आपली सेवा पूर्ण करू. ज्या मुक्ताबाईच्या दरबारामध्ये आपण आहोत, मुक्ताबाईच्या दरबारामध्ये आपण आहोत. जेथीची कृपा लाईजे वरून तेथीची म्हणे वेभीच्या. त्याच्याबद्दल महाराज जय गावी केला वास तयाशी. आपण ज्यांचे म्हणून घेतो त्यांच्याबद्दल आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. म्हणून त्या मुक्ताबाईंचे आपल्याला फार मोठे उपकार आहेत. आपल्याला जे वैभव प्राप्त झालेलं आहे परमार्थी हे सगळं मुक्ताबाईंची कृपा आहे असं म्हणत जा. हे मुक्ताबाईंच्या कृपेचं वैभव आहे. मुक्ताबाईने आपल्याला प्राप्त करून दिलं. म्हणून आईसाहेबांच्या उपकारातून उतराई होण्याकरता दररोज मुक्ताबाईचं भजन करत जा. मुक्ताबाई मुक्ताबाई जर असं तुम्ही म्हटलं तर त्या म्हणण्याने तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावील. चित्कला
आपली कटकड वाकडी गणित जाणे देव जाणे आदिशक्ती मुक्ताबाईंच्या कृपेने झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. सगळ्यांना विनंती आहे, आपण नरदेहाला प्राप्त झालेले आहोत. आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपा आपल्यावर आहे. नाम आसक्तीने, रूप आसक्तीने, गुण आसक्तीने मुक्ताबाईंची उपासना करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. आपण शेवटच्या श्वासापर्यंत मुक्ताबाईचं म्हणून घ्यावं. आपल्यावर मुक्ताबाईंची कृपा आहे, आम्ही मुक्ताबाईंची आहोत असं म्हटलं म्हणविचा त्यांचे दास. पुढे आस उरेना. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या परिसरामध्ये आपण असल्यामुळं ती साधना आपल्याला सहज प्राप्त होते. 18 तारखेला आईसाहेब पंढरपूरकडे निघणार आहेत. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा कै एकादशी आषाढी. बरेच दिवसाचे वेध आपल्याला लागले. महिन्यापासून लोक विचार कधी निघते दिंडी, कधी निघते दिंडी. आता आपली पालखी हा सोहळा 18 जूनला निघणार आहे. सगळ्यांनी पंढरपूरला आईसाहेबासोबत यावं. पंढरपूरला जायचं असेल तर मुक्ताबाईच्या सोबत चला. आईसाहेबांच्या सोबत गेलं की त्याचा आगळा वेगळा आनंद प्राप्त होतो. ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी प्रस्थानला या. माझी माऊलीच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो. जसं ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या प्रस्थानाला आपल्या परिसरातील मंडळी आपण जातो, तसं आईसाहेबांच्याही प्रस्थान 18 जूनला आहे. आईसाहेबाच्या प्रस्थानाला आपण झाडून पुसून सगळ्या लोकांनी आलं पाहिजे. मुक्ताबाई पंढरपूरला जातात, आपल्याला जाता येत नाही, तर संत आदिशक्ती मुक्ताबाई समवेत पंढरपूरपर्यंत जाणं शक्य नसेल तर नवीन मंदिरपर्यंत, म्हणजे जुन्या मंदिरापासून, मूळ मंदिरापासून तर नवीन मंदिरपर्यंत एवढा 3 किलोमीटरचा जरी आपण प्रवास केला तरी मुक्ताबाईकरता एक पाऊल जरी आपण टाकलं तर असंख्य पावलं आईसाहेब आपल्याकरता टाकतील. संकट काळामध्ये एवढा जरी आपण प्रवास केला, जाताना एवढं सार करत जा आणि येताना आगमन सोहळ्याला नवीन मंदिरापासून जुन्या मंदिरापर्यंत जा. झाली वारी तुमची आषाढी. झाली म्हणजे ज्यांना शक्य नाही, ज्यांना पाय चालत नाही, ज्यांची सामर्थ्य शक्ती नाही, त्यांनी प्रस्थानला यावं, एवढा प्रवास करावा. आणि जेव्हा आईसाहेब परत येतात त्यावेळेस आगमन सोहळा असतो. येती वार करी वाट पाहतो तोवरी, नवीन मंदिरापासून जुन्या मंदिरापर्यंत यायचं. मुक्ताबाईंच्या कृपेने सगळं आपल्याला वैभव प्राप्त आहे. आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, एकादशी व्रत, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, ज्ञानेश्वरी गाथा भागवत याचं चिंतन, काकडा हरिपाठ साधना ही आपण करावी आणि वारकरी संप्रदाय विचार वसा स्वीकारून आपली वाटचाल असावी. येणेची पंथे चालू जाता न पडे गुंता, कोठे काही त्या मार्गाने मार्गक्रमण करण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य शक्तीचा अधिष्ठान असलेल्या मुक्ताई आपल्या सर्वांना देतील ही मुक्ताईचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय.